नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वीतील उपयोजित लेखनातील पत्रलेखन हा भाग अभ्यासणार आहोत. पत्रलेखन 6 गुणांचं असतं. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये उपयोजित लेखनाचा भाग हा 24 गुणांचा आहे. त्यामध्ये पत्रलेखन हे 6 गुणाचं आहे. यामध्ये ईमेल प्रारूप पत्रलेखन असतं. पत्राचे ईमेल प्रारूप यामध्ये महिना, दिनांक, विषय याच्यासाठी 2 गुण. पत्राचा विषयानुरूप मजकूर व मजकुरासाठी कृतीतील सर्व मुद्द्यांचा योग्य विचार याच्यासाठी 3 गुण. शेवट म्हणजे खालील महिना म्हणजेच पत्रलेखकाचा पत्ता याच्यासाठी 1 गुण. या सर्व मुद्द्यांचा विचार करून एकूण 6 पैकी गुण या पत्रलेखनासाठी ठेवलेले आहेत. अत्यंत सोप्या प्रकारचं पत्र आहे. तुम्ही जाणता इयत्ता 5वी-6वी पासून पत्रलेखनाचा भाग तुम्ही अभ्यासलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पत्रलेखन करताना काही अवघड जाणार नाही. आता या पत्रलेखनासाठी जी कृती दिली जाते ती कशी असते? त्यामध्ये निवेदन, जाहिरात, बातमी, बातमीचे शीर्षक, सूचना फलकावरील सूचना, निमंत्रण यासारख्या एकाची माहिती चौकटीत देऊन त्या आधारे पत्रलेखन करण्यास सांगितलं जातं. 2 पैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला पत्र लिहायचे असते. औपचारिक पत्रातील मागणीपत्र आणि विनंतीपत्र हे 2 पत्र आणि अनौपचारिक पत्रातील कौटुंबिक पत्र हे 3 प्रकार तुमच्या अभ्यासासाठी ठेवण्यात आलेले आहेत. याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सध्याच्या काळामध्ये संदेश वहनाची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. काही मिनिटात दूर असलेल्या म्हणजे परदेशातील नातेवाईकाशी सुद्धा आपण बोलू शकतो किंवा शेजारी पाजारी, दुसऱ्या गावी, दुसऱ्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या मित्रांना, नातेवाईकांना आपण फोनद्वारे म्हणजे भ्रमणध्वनीद्वारे आपण काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये बोलू शकतो. तरीही पत्रलेखन हा भाग महत्त्वाचा आहेच. सामान्यतः पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत. अनौपचारिक म्हणजे घरगुती पत्र. यामध्ये अभिनंदन परपत्र, आभार, गौरव, सांत्वन इत्यादी प्रकारचे पत्र येतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे औपचारिक म्हणजे व्यावहारिक पत्र. यामध्ये माहिती, चौकशी, तक्रार, मागणी, विनंती इत्यादी प्रकारचे पत्र येतात. अनौपचारिक पत्रामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त किंवा मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे ही अनौपचारिक पत्रे आहेत. यातील भाषा ही सहज, आपलेपणाची, व्यक्तीबद्दल आस्था दर्शवणारी, प्रेम दर्शवणारी, विचारपूस करणारी असावी लागते. पत्राद्वारे आपण जणू काही त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधत आहोत अशी ती भाषा असायला पाहिजे. आपण अशी पत्रे अगदी जपून ठेवतो तसे आपले पत्रही वाचणाऱ्याला आनंददायी वाटायला हवे व प्रसंगी सांत्वनपर पत्र जर असेल तर त्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत याची प्रचिती त्यांना यायला पाहिजे. इंटरनेट, संगणक, मोबाईल फोन यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार सध्या मंदावलेला आहे, कमी झालेला आहे. काही वेळा माणसे कामामध्ये असतात, कधी संपर्क होऊ शकत नाही. अशावेळी ईमेलद्वारे पत्र पाठवली जातात. ईमेलवरील पत्रलेखनाची एक विशिष्ट पद्धत आहे. पारंपरिक पत्रलेखनाहून थोडी वेगळी आहे. यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारे पत्रव्यवहार प्राधान्याने होत असल्याने त्या पद्धतीचा परिचय होणे आवश्यक आहे. म्हणून पत्राचे प्रारूप ईमेल पद्धतीनुसार स्वीकारले आहे. म्हणजे तुम्ही आता पत्र लिहिणार आहात ईमेलवर पाठवण्यासाठी. मग अनौपचारिक पत्र लिहित असताना कोणती दक्षता बाळगायला पाहिजे?
या मुद्द्यांचा विचार करूयात. पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी. पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण हे अनौपचारिक पत्र आहे, कौटुंबिक पत्र आहे. पत्र कोणास लिहावयाचे आहे हे लक्षात घेऊन मायना लिहावा. आई वडिलांना शिरसाष्टांग नमस्कार किंवा सीसा नमस्कार आणि कुटुंबातील इतरांना सान म्हणजे सादर नमस्कार, साष्टांग नमस्कार किंवा सप्रेम नमस्कार, अनेक आशीर्वाद किंवा आशीर्वाद यापैकी योग्य ते शब्द लिहावेत. पत्रातील मजकूर लिहिताना योग्य ते परिच्छेद पाडावेत. पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी. पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. समारोपाचा मायना योग्य असावा. अशा प्रकारचं हे अनौपचारिक पत्र आहे. त्यानंतर औपचारिक पत्र जे व्यावहारिक पत्र, यातील भाषा ही नेमकी मुद्देसूद असावी. वाक्ये छोटी आणि सोप्या भाषेत असावीत. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे याचा स्पष्ट उलगडा करणारी भाषा असायला पाहिजे. मग हे अनौपचारिक पत्र लिहिताना कोणत्या गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे? पत्राच्या वर श्री किंवा शुभदर्शक काही लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्राच्या सुरुवातीला वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा. दिनांकानंतर प्रेषक व प्रती यांचे नाव व पत्ते प्रश्नपत्रिकेत म्हणजे कृतीपत्रिकेत दिले असतील तर तेच लिहावेत. दिले नसल्यास अ, ब, क किंवा तत्सम अक्षरे लिहून पत्ते काल्पनिक लिहावेत. परीक्षेमध्ये स्वतःचं नाव किंवा स्वतःचा पत्ता आपण लिहिणं टाळलं पाहिजे. औपचारिक पत्रात मायना लिहिल्यावर त्यानंतरच्या ओळीत विषय लिहावा. संदर्भ द्यायचा असेल तर तो विषयानंतरच्या ओळीमध्ये लिहावा. त्यानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे महोदय किंवा महोदया हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम द्यावा. त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी. म्हणजे मुख्य मजकूर जो पत्राचा आहे, जे त्या ठिकाणी मागणी आहे का विनंती आहे याच्या संदर्भामध्ये तो मजकूर लिहावा. आणि शेवटी आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ, ब, क किंवा नाव आणि पत्ता लिहावा. अभ्यासक्रमातील जे 3 पत्र आहेत त्या 3 पत्रांचं स्वरूप थोडक्यामध्ये आपण माहिती करून घेऊयात. पहिलं आहे कौटुंबिक पत्र. आई वडील, भाऊ बहीण, अन्य आप्त म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी वगैरेंना विविध कारणांनी लिहिली जाणारी पत्रे ही कौटुंबिक पत्रे या स्वरूपामध्ये येतात. या माणसांशी असलेले नाते आपुलकीचे, जिव्हाळ्याचे असते. प्रत्येक व्यक्तीशी आपला जसा संबंध असतो तसे पत्र लिहिले जाते. म्हणून ही पत्रे चाकोरीबद्ध नसतात, ती मोकळी ढाकळी असतात. तरीही त्या प्रकारच्या पत्रलेखनाचे काही संकेत निर्माण झाले आहेत. साधारणपणे खुशाली विचारणे, अभिनंदन करणे, परीक्षेमध्ये वगैरे यश मिळालं असेल तर त्याचं अभिनंदन करणे, जन्ममृत्यू यासंबंधीची माहिती, अशा अनेक बाबी एकमेकांना कळवण्यासाठी किंवा आपल्या भावना किंवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पत्रे लिहिली जातात. व्यक्तिगत जीवनातील सर्व बाबी कौटुंबिक पत्रामध्ये येऊ शकतात. त्यानंतरचं दुसरं पत्र तुमच्या अभ्यासासाठी आहे मागणी पत्र. एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे मागणी पत्र होय. सार्वजनिक जीवनात सौजन्याने वागण्याचे संकेत असतात. सौजन्य आपण दाखवलं पाहिजे म्हणून पत्रात विनंतीची भाषा वापरली जाते. मात्र पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते. ज्या वस्तूची आपल्याला मागणी करायची आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. मागणी पत्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत? मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते. पैशाच्या बदल्यात वस्तू किंवा सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार असतो. त्यात भावनेचा अंश कमी असतो. वस्तूचा दर्जा चांगला असावा
किंमत वाजवी असावी, विक्रीनंतरची सेवा उपलब्ध असावी इत्यादी अपेक्षा त्यामधून व्यक्त होतात किंवा त्याची अपेक्षा असते. त्यानंतरचं जे तिसरं आहे विनंतीपत्र. एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लिहिलेले कोणत्याही स्वरूपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे विनंतीपत्र होय. मदत करणे हे त्या संबंधित व्यक्तीच्या पूर्णपणे इच्छेवर अवलंबून असते, म्हणून संबंधित व्यक्तीला विनंतीच करावी लागते. मुख्य विषयाबरोबरच विनंतीची भावनाही केंद्रस्थानी आहे, म्हणून हे विनंतीपत्र होय. निमंत्रण देणे, देणगी मागणे, स्थळ भेटीसाठी परवानगी घेणे, एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या ज्ञानाचा, व्यासंगाचा, अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून त्या व्यक्तीला निमंत्रण देणे, अग्निशमक दलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे, शालेय समितीमध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवक किंवा सरपंच यांना आमंत्रित करणे, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना आवाहन करणे यासारख्या प्रसंगात विनंतीपत्रे लिहिली जातात. ही 3 प्रकारची पत्रे आहेत. या 3पैकी 2 पत्र तुमच्या परीक्षेमध्ये येतात. त्यापैकी 1 पत्र तुम्हाला लिहायचं आहे. तर या ठिकाणी उदाहरणादाखल एक आराखडा दिलेला आहे, कृती दिलेली आहे. शारदा विद्यालय बोरिवली सहर्ष सादर करीत आहे वन महोत्सव 1 जुलै ते 31 जुलै. याच्यासाठी 2 पत्राचे नमुने या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे 2 पत्र तुम्हाला लिहायचे आहेत. कोणते आहेत? रसिक रजनी जाधव हे शारदा विद्यालय बोरिवली या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी, वन अधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांना वन महोत्सवात वृक्षारोपण करण्यासाठी रोपे पुरवण्याची मागणी करणारे पत्र लिहित आहेत. हे मागणीपत्र तयार करा. हे आहे आता मागणीपत्र. आणि दुसरं आहे विनंतीपत्र. रसिक रजनी जाधव हे शारदा विद्यालय बोरिवली या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी, मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली विभागाचे विभाग अधिकारी यांना बोरिवली रेल्वे स्टेशन ते आपली शाळा या रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण करण्यास परवानगी मागणारे पत्र लिहित आहेत. हे विनंतीपत्र तयार करा. पहिलं जे आहे मागणीपत्र. आता आपण पूर्वी प्रचलित पद्धतीनुसार पत्र लिहित असताना ज्यांना पत्र आपण लिहिणार आहोत त्यांचा पत्ता हा उजव्या बाजूला लिहित होतो, परंतु आता हे ईमेलसाठी पत्र आहे. त्याच्यामुळे डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूच्या समासाच्या बाजूने सर्व काही लिहायचं आहे. तर हे मागणीपत्र 15 जून 2020 प्रति माननीय वनाधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई 400066. विषय आहे वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी. महोदय, पुढील महिन्यात शासनातर्फे साजरा करण्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत असे कळले. आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत. त्यासाठी हे ई पत्र लिहित आहे. आमच्या शाळेला सुमारे 200 रोपे हवी आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची रोपे आम्ही निवडू. हे ई पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहे. तसिदीबद्दल क्षमस्व. आपला कृपाभिलाषी रजनी जाधव. पत्ता आहे रजनी जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय बोरिवली पूर्व, मुंबई 400066. ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे बघा, रजनी जाधव @xyz.com. दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेला नसल्यामुळे आपण या ठिकाणी 101 असं लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर किंवासाठी जे दिलेलं आहे विनंतीपत्र, त्याचा सुद्धा नमुना तुम्ही अभ्यासायचा आहे. दिनांक 25 जून 2020 प्रति माननीय विभाग अधिकारी आर वार्ड मुंबई महानगरपालिका बोरिवली पूर्व मुंबई 400066. विषय काय आहे? बोरिवली
रेल्वे स्टेशन पूर्व ते शारदा विद्यालय या रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण करण्यास परवानगी देण्याबाबत, म्हणजे हे विनंती पत्र आहे विनंती करणारं. महोदय, जुलै महिन्यात शासनातर्फे होणाऱ्या वन महोत्सवात आमची शाळा सहभागी होत आहे. आम्ही बोरिवली रेल्वे स्टेशन पूर्व ते शारदा विद्यालय या रस्त्यावर दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करू इच्छितो. आम्हास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रोपे मिळणार आहेत. लावलेल्या रोपांचे पुढील 2 वर्षे आम्ही संगोपन करण्याचे नियोजनही केले आहे. प्रत्यक्ष भेटीत आपल्याला आम्ही ते दाखवणार आहोत. तरी आम्हाला कृपया त्या जागी वृक्षारोपण करण्याची परवानगी द्यावी ही विनंती. हे ई पत्र मी आमच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे. आपला नम्र रसिक जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी. पत्ता आहे रसिक जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय, बोरिवली पूर्व, मुंबई 400066. ईमेल ID rasikjadhav@xyz.com. दूरध्वनी या ठिकाणी प्रश्नपत्रिक दिलेला नसल्यामुळे 94-111 असं लिहिलेलं आहे. तर आता हे पत्र जसं मागणी पत्र म्हणजे आता नेमकं एक लक्षात ठेवायचं, आता वृक्षारोपण करायचं आहे. मग वृक्षारोपण कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला करावं लागतं, कारण पावसाळ्यामध्ये करावं. तर पावसाळ्याची सुरुवात ही जून महिन्यामध्ये होते. मग त्यावेळी वृक्षारोपण केलं जातं. उन्हाळ्यामध्ये केलं तर चालेल का? नाही. मग या जूनची तारीख असली पाहिजे. किंवा एखादा निरोप समारंभ असेल तर त्या निरोप समारंभाविषयी असेल किंवा निकालाविषयीचा असेल, मार्च, एप्रिल, मे म्हणजे अशा तारखा त्यामध्ये यायला पाहिजेत. म्हणजे ज्या विषयाचं पत्र आहे त्या पत्राला अनुसरून ती तारीख लिहिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा सुद्धा विचार. आणि तारीख किंवा इतर जे अंक तुम्ही लिहिता तर शक्यतो हे अंक मराठीमध्ये लिहिले पाहिजेत. तर अशा प्रकारे 2 नमुने या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यानुसार इतर नमुन्यांचासुद्धा, इतर पत्रांचासुद्धा आपण अभ्यास करायचा आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारची तयारी तुम्ही करायची आहे. निश्चितच तुम्ही चांगली तयारी कराल अशी अपेक्षा मी बाळगतो. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.